गोंदिया जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा होणार असल्याच्या अफवांमुळे जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. मात्र जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, CNG, LPG गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याची स्पष्ट माहिती जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी दिली आहे. भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या तिन्ही प्रमुख तेल कंपन्यांकडे इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून जिल्हा प्रशासन व तेल कंपन्यांमध्ये समन्वयानं पुरवठा सुरळीत ठेवला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून इंधन साठवण्याची गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की सध्या पेट्रोल डिझेलचे दर पूर्ववतच आहेत आणि सरकारकडून दरवाढीबाबत कोणताही नवीन निर्णय झालेला नाही. भविष्यात कोणतेही निर्देश प्राप्त झाल्यास त्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येईल. अफवांवर विश्वास ठेवू नका. अनावश्यक गर्दी टाळा. इंधनाचा वापर नेहमीप्रमाणेच करा, असं आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी नागरिकांना केलं. प्रजित नायर, कलेक्टर गोंदिया। इस वक्त हमारे जिले में 82 पेट्रोल पंप है, उसमें टोटल स्टॉक पेट्रोल का 6.5 लाख लीटर है और डीजल का 8.5 लाख है, जो मेरे हिसाब से ये 3 दिन के लिए काफ़ी है। एक थोड़ी गैरसमझ फैलाई गई है कि यहाँ पे जिले में पेट्रोल और डीजल की किल्लत है। ऐसी कोई परिस्थिति नहीं है। जितना स्टॉक हमारे पास है मेरे हिसाब से ये 3 दिन के लिए काफ़ी है और हर एक पेट्रोल पंप में कोई निर्बंध वगैरह नहीं है कि पेट्रोल और डीजल का जो सेल है उसमें कोई बंदी वगैरह कुछ नहीं लगा है। लोगों में पैनिक हुई है, तो इसको बस दूर करने के लिए ये प्रेस नोट जारी की जा रही है। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.